राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकारची अडेलतट्टू भूमिका, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। कर्जमाफीला पैसा दिला तर कारभार कसा करायचा, मुख्यमंत्र्यांचा सवाल। शिवसेनेची मुख्यमंत्र्यांना डेडलाईन, उद्यापर्यंत केंद्राशी बोलून मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी। अर्थसंकल्पापूर्वी संपूर्ण कर्जमाफी जाहीर व्हावी, शिवसेनेची सदनात भूमिका। अवकाळी पावसामुळे दगावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं जाहीर। गारपिटीच्या तडाख्यानं रब्बीची पिकं भुईसपाट, शेतकरी हवालदिल। तूर खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक, 40% शेतकऱ्यांची तूर खरेदी करायला शासनाची टाळाटाळ, शेतकऱ्यांना खासगी बाजारात पड्या दरानं विकावी लागते तूर। पालघरच्या मोखाडा तालुक्यात आतापासूनच तीव्र पाणी टंचाईचं सावट, मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणारा पालघर जिल्हा नेहमीच तहानलेला। आणि मनमाडमध्ये काडेपेटीच्या ट्रकला आग लागल्यावर काडेपेटी चोरण्यासाठी लगबग, जीव धोक्यात घालून 1 रुपयाची माचीस चोरण्याचा प्रयत्न। नमस्कार, मी संदीप देसाई, आपण पाहताय गावाकडच्या बातम्या। सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं। कर्जमाफी आवश्यक आहेच, पण त्यासाठी लागणारा पैसा दिला तर कारभार करण्यासाठी पैसाच राहणार नाही, अशी भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे। शेतकरी कर्जमुक्तीसाठी विरोधक आक्रमक झाले असताना विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं। मुख्यमंत्र्यांचं निवेदन सुरू असताना विरोधक तसंच शिवसेनेचे आमदार कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून जोरदार घोषणाबाजी करत होते। राज्याची आणि शेतकऱ्यांची दुबळी झालेली आर्थिक स्थिती या विरोधकांमुळेच झाल्याचा आरोपही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला। दरम्यान कर्जमाफीसाठी केंद्राशी बोलावं अशी भूमिका शिवसेनेनं मांडली। कर्जमाफीनंतरच्या 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय एकूण आत्महत्या किती झाल्या तर 16,000 आत्महत्या या 4.5 वर्षामध्ये कर्जमाफीनंतर झाल्या। त्यामुळे कर्जमाफी आवश्यकच आहे, पण ती कधी दिली पाहिजे अध्यक्ष महोदय? एकीकडे ही जर कर्जमाफी 30,000 कोटीची एकट्या राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय। आणि मग पुन्हा एकदा जे शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आपण बघा, मी आपल्या समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो। ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष महोदय, एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले, पुन्हा कर्जबाजारी झाले अध्यक्ष महोदय। त्यामुळे कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी हवी आहे। अर्थसंकल्पापूर्वी कर्जमाफी द्या, त्याशिवाय बजेट मांडू देणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे। केंद्र सरकारशी बोलून फडणवीसांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी शिवसेनेची भूमिका आहे। जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट होती, कर्जमुक्ती आणि सातबारा कोड ती आजही कायम आहे। आणि म्हणून कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र थांबलं पाहिजे। आणि म्हणून आज मुख्यमंत्री महोदयांनी जे निवेदन केले या ठिकाणी, किती पैसे लागतील या सगळ्या ज्या काही बाबी आहे, हा जो काही ताळमेळ आहे हा शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा मोठा नाही आहे। आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मिळून जेवढे पैसे या कर्जमुक्तीसाठी लागतात ती द्यावेत। याच विषयावर आपण आज बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतेय का? कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी भाजपला खिंडीत गाठलंय का? आणि कर्जमाफीमुळे बँकांचं भलं होतं, शेतकऱ्यांचं नाही, मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे का? बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत आज रात्री 9 वाजता। पुढच्या बातमीकडे, परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ, पाथरी, गंगाखेड तालुक्यांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। अवकाळी पावसामुळे शेकडो एकरावरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। गहू, ज्वारी, हरभरा काढणीला आला होता। काही शेतकऱ्यांनी पिकं काढली सुद्धा होती, मात्र कालच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं या पिकांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनानं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
आलं ते धानाचं चक्क आडवे पडले, ज्वाऱ्या पडल्या, कापसं पडली खाली. आता कसं करणार ते तर नाही मिळणार नाही का काय नाही. असं पोटाचं का आग पडली आमच्या पोटामध्ये. काल दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानकच आभाळ येऊन सोसाट्याची वारं, गारा, विजेचं कडकडाट याच्यासह पाऊस पडला आहे. गेल्या 2 वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी प्रथमच चांगली सुगी आली होती. सुगी तोंडाला घास आलेला ह्या गाराने हिसकावून गेला आणि शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीमध्ये सापडला. 10-12 जनावर आहेत. मुदाम जनावरांमुळे वैरण पेरली, एक वैरणीचा खलास झाला. आता हे जनावरला टाकायचं काय? चाऱ्याचं आता महत्व अवघड झालेलं आहे. ही ज्वारी गेली, हे गहू गेले, ही मका पेरलेली, ही आता नगदीचा चारा गेला. आता ह्या जनावरांचं करायचं काय? कालच्या पावसानं काहीच राहिलं नाही आणि गहू पूर्ण असा साफसैल झालेला आहे. त्याच्यानंतर ज्वारी पूर्ण अशी साफसैल झाली, कंस तुटू पडले तर गारायनं. आणि जनावरांच्या चाऱ्याचा असा एवढा बिकट प्रश्न निर्माण झाला आमचा आता. आणि शासनानं कुठली दखल घेतली नाही किंवा कोणी आम्हाला विचारायला आलं नाही. अवकाळी पावसाचा असाच तडाखा लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याला सुद्धा बसलेला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्वारी, हरभरा, मका आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. यंदा पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनचं नुकसान झालं होतं. त्याच्या पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आता शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू पेरला, ते पीक हाताशी आलं, पण तेही अवकाळीच्या तडाख्यात सापडलं. त्यामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत सापडलाय. सगळीच डिपार्टमेंट यामध्ये कामाला लागलेली आहेत आणि पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवरती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि शेतकरी कोणताही वंचित राहणार नाही नुकसान भरपाईपासून. ज्यावेळी पूर्ण पंचनामे झाल्यानंतर त्या याद्या ग्रामपंचायतमध्ये बोर्डावर लावून प्रसिद्ध केल्या जातील आणि त्याच्यानंतर त्या याद्या राज्य सरकारकडे येतील. यंदा शेवटी पावसाळ्यात चांगला पाऊस पडला, त्यामुळे रब्बीची पेरणी केली. 4 एकर रब्बी ज्वारी पेरलेली होती, ती कालच्या अवकाळी पावसामुळे सगळी नष्ट झालेली आहे. पूर्ण आडवी पडून नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेलं पीक, हाताशी आलेलं पीक गेलेलं आहे वाया. सध्या शेतकऱ्याची कंडिशन काही बरोबर नाही आणि शासनानं सध्या पीक विमा म्हणून काहीतरी हातात द्यावं. 2016 मध्ये आघातीचं जे पीक विमा भरलं ते सुद्धा नाही आणि रब्बीचं सगळं पीक सुद्धा नुकसान झालेलं आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून सध्या स्थितीत नुकसान भरपाई म्हणून लवकरात लवकर देण्यात यावे, हेच अपेक्षा आहे शासनाचं. गारा पडून शेतकऱ्यांचं पूर्ण ज्वारी, गहू, हरभरा, करडई याचं मोठं नुकसान झालेलं आहे. पूर्ण पीक हातचं वाया गेलेलं आहे. कंटिन्यू 4 वर्ष आमच्याकडे दुष्काळ होता. यावर्षी कसतर चांगला पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे रब्बीची चांगली एकदम पिकं आली होती. आता काढण्यात चालू झाल्या होत्या. काही लोकांची काढण्याच्या तयारीत होती, तर काही लोकांच्या हुरड्या ज्वारी असल्यामुळे पूर्ण गारपिटीमुळे पूर्ण खाली झोपलेले आहेत आणि ते हातचं पूर्ण पीक नासून गेलेलं आहे. कालच्या गारपिटीमुळे बीडमधल्या सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे माजलगाव तालुक्यातले शेतकरी अडचणीत आलेत. हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. शेतात मका, हरभरा, कापूस अशी पिकं होती, मात्र काढणीला आलेली पिकं हातातून गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. या गारपिटीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मराठवाड्यातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. टरबूज, खरबुजाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. बीडच्या खाडेवाडीमधली ही दृश्य आहेत. कशा प्रकारे काढणीला आलेलं पीक जमीनदोस्त झालं याचा विचार आपण करू शकतो. बीड जिल्ह्यामध्ये काल अवकाळी पाऊस त्याचबरोबर गारपीट मोठ्या प्रमाणावर झाली. याचा सर्वाधिक फटका माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी या गावाला बसला. या गावातील गहू, ज्वारी, टरबूज, खरबूज त्याचबरोबर मका आणि ऊस हे सर्व पिकं जमीनदोस्त झाली. आपल्याबरोबर या गावातले काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं किती त्यांचं नुकसान झालं आणि त्यांची काय अपेक्षा आहे. आता सध्या माझ्याबरोबर ह्या टरबुजाचे जे प्लॉट आहे त्याचे मालक बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका काय कितीचा फटका बसला तुम्हाला. मला खूप मोठा 5-6 लाख रुपयाचा फटका बसलेला आहे. कारण की माझा माल आता 1-2 दिवसावर आला होता विक्रीला. कारण की माझ्या मालाची मागणी पण झाली होती 8 रुपये किलोनं. आपल्या खाडीवाडीमध्ये म्हणजे फार नुकसान झालेलं आहे. म्हणजे असं झालं की इथून मागचा दुष्काळ आणि आलेले पिकं यावर्षी पाऊस आला तर यावर्षी पिकं आलेले अतुनात नुकसान झाले. ऊस राहिले नाहीत शेतानं, कापसं आलेले नंतर पाणी देऊन रिप्लेस
ते पण राहिलेले नाही. गहू, हरभरा, कापूस कितीचं नुकसान झालं? 1-2 लाख रुपयाचं माझं वैयक्तिक नुकसान झालं. आमदार साहेबांनी खारेवाडीला पहिली भेट घ्यायला पाहिजे होती, पण ते पण आले नाहीत. ते पण आलेले नाहीत. काय माणसं म्हणले आम्ही फोन लावायचे प्रयत्न केले, पण त्यांचा फोन स्विच ऑफ म्हणला, त्यामुळं ते बी आलेले नाहीत. ज्वारी हे पीक असं नंबर 1 चाललेलं होतं. खाण्यासारखं धान्य 3 वर्षापासून शेतकऱ्याला भेटत नव्हतं, पण ह्या वर्षी असं चांगलं उत्पन्न, पाऊस पाणी चांगलं झालं होतं म्हणून आलं होतं. पण हे आता काल 3.5च्या गारपिटी नंतर हे सगळं जमीन उद्ध्वस्त झालेली आहे आणि झाडं वगैरे पडलेले आहेत. पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला की शासनानं कर्जमुक्त हे पहिलं सगळं शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करायला पाहिजे. आता तरी हे 3 महिन्याचं पीक सध्या आम्हाला निसर्ग घेऊ शकत नाही. आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या अत्यंत तीव्र भावना आहेत आणि एकूणच म्हणजे हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस निसर्गाकडून काढून घेतला जातो त्यावेळेस काय परिस्थिती हे आपण या गावातल्या शेतकऱ्यांकडून जाणून घेतो. शशी केवडकर, खाडेवाडी, बीड. बीडची परिस्थिती आपण बघितली. सोलापूरमध्ये सुद्धा काही परिस्थिती वेगळी नाही आहे. कालच्या पावसानं मोठं नुकसान केलंय. हाताशी आलेलं पीक अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हिरावून घेतल्यानं शेतकऱ्याला पुन्हा एकदा कर्जबाजारीपणाचं जीणं जगावं लागतंय. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या भंडारकवठे, सादेपूर, होटगी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची शेती केली जाते. यंदाच्या मोसमामध्ये झालेल्या पावसामुळे पीक जोमात आलं होतं, त्यामुळे यावेळी सर्व कर्ज फिटून 4 पैसे बळीराजाच्या हाताशी राहण्याची चिन्ह होती. मात्र अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातात आता काहीच शिल्लक राहणार नाहीये. काल भरपूर पाऊस पडलाय, म्हणजे गारपीट सहित पाऊस पडले. 4 वाजता सुद्धा पाऊस पडून सुद्धा परत 8-9 वाजता सुद्धा पाऊस भरपूर पडलाय. आणि लहान लहान गारपीटचे गार असतात ना, ते गार सुद्धा पडलेले आहे. पूर्ण गावभर सगळं जेवढं द्राक्षाची बाग आहे सगळे बागाच गेलेले आहेत. पुढच्या बातमीकडे. केंद्र सरकारनं 12 लाख क्विंटल तूर खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं. केंद्र सरकारच्या घोषणेमुळे शेतकरी काही प्रमाणात खुश झाले, कारण केंद्र सरकार पाहिजे तेवढा दर देत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी पसरली आहे. मात्र तुरीचा दाणा निवडून शेतकऱ्यांकडून घेतला जातोय, त्यामुळे 40% शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यास शासन टाळाटाळ करतंय आणि नाईलाजानं शेतकऱ्यांना खासगी बाजारामध्ये पड्या भावानं तूर विकावी लागते. बघूया एक रिपोर्ट. औरंगाबाद येथील नाफेडचं हे तूर खरेदी केंद्र. या खरेदी केंद्रावर शेतकरी मोठ्या आशेने येत असतात. मात्र खरेदी केंद्रावरील अटी शर्ती बघून शेतकरी हताश होतोय, कारण 100रातील 40 शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यास नकार दिला जातोय. तूर चाळून एक दाणा वेचून खरेदी केली जाते. तालुका लेवलला त्या तुरी घ्यायचं एक हे ठेवलेलं आहे, केंद्र ठेवलेलं आहे आणि त्या केंद्रावर आता शेतकऱ्यांनी दरवेळेस तुरीचं सॅम्पल घेऊन नाही जात आहेत. ते म्हणे तूर आणायची ना तर गाडी लोड करून आणा. मग आम्ही गाडी लोड करून जरा तिथं नेली तर तिथून ते बारीक दाणा तपासतात, बारीक चेकिंग करतात. इतकी बारीक चेकिंग आहे का त्याच्यामध्ये तो फेल होऊन जातो आणि शेतकऱ्याच्या याच्यावर ते 3-4 हजार रुपये त्या गाडीचं भाडं आणि ते त्याच्या शेतकऱ्यावर बसतं. मग ते वापिस घेऊन येतो, तूर वापिस घरी घेऊन या लागते शेतकऱ्याला. आणि मग हा बोजा किती वेळेस हे करायचा. खरेदी केंद्रावरील अधिकारी तुरीचा नमुना असा तपासतात. या नमुना तपासणीत 40% शेतकरी नापास होतोय, कारण तुरीमध्ये बाह्यतण आढळल्यास 2% घसारा, तुरीमध्ये भेसळ आढळल्यास 3% घसारा, क्षतिग्रस्त तुरी 3% घसारा, फुटलेली तूर 6% घसारा, कमजोर तुरीचे दाणे 3% घसारा, किडलेली तूर 6% घसारा, तुरीमध्ये ओलावा 12% घसारा. जेव्हा आम्ही सॅम्पलिंग करतो इथं शेतकऱ्याचा माल टेम्पोने आल्यावर आम्ही प्रत्येक कट्ट्यातनं सॅम्पल काढून जेव्हा आम्ही ॲनालिसिस करतो त्याच्यामध्ये जे आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं स्पेसिफिकेशन दिलं गेलेलं आहे ते 3%च्या वर नसला पाहिजे हिरवा दाणा. स्पेशली 80% जो माल रिजेक्शन होतो माझ्याकडं तो हिरवा दाणामध्ये जास्त प्रमाण आहे रिजेक्शन होण्याचं. शेतीचा पोत वेगवेगळा असतो, उगवण क्षमता वेगवेगळी असते. मग तुरीचे दाणे एकसारखे कसे काय असू शकतात असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे प्रतवारी करून शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जावी अशी मागणी शेतकरी करतायत. सुधीर जाधवसह सिद्धार्थ तोता, IBN लोकमत, औरंगाबाद. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. पालघरमध्ये आतापासूनच तीव्र पाणी टंचाईचं सावट. मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणारा जिल्हा नेहमीच तहानलेला.
ब्रेकनंतर बातमी आहे पालघरमधली. यंदा पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात आतापासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे. मुंबईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणारा पालघर जिल्हा हा नेहमीप्रमाणेच तहानलेला असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. आता कुठं उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आणि एवढ्यातच मोखाडा तालुक्यात गावापाड्यातल्या विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. बोरवेल कोरडे पडलेत, छोट्या नद्याही आटल्यात. हंडाभर पाण्यासाठी महिलांना 2-2 किलोमीटर पायपीट करावी लागते. पाशेरे गावात 350 लोकवस्तीसाठी एकच विहीर आहे आणि त्यातही अवघं 15 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे, तेही गढूळ. पाणी आता आटलं आमचं विहिरीचं, तेव्हा पाईपलाईनची काहीतरी व्यवस्था करा आमची. आमच्या विहिरीला पाणी आता खूप कमी राहिलंय. सध्या बघितलं तर पाणी सुद्धा एकदम खडूळ झालेलं आहे. त्यामुळं गावात आजारपण, लहान पोरं माणसं आजारी पडतात. त्यामुळे दवाखान्यात जाण्याचा खर्च, इतर खर्च सगळं काही येतंय त्याच्यात. पालघर जिल्ह्यात मुंबई आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणारी 2 मोठी तर 11 लहान धरणं आहेत. सगळ्यात जास्त पाऊस हा पालघर जिल्ह्यात पडतो, पण पावसाचं पाणी साठवण्याचं नियोजन नसल्यानं टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येते. मार्च लागायच्या म्हणजे आत्ता 15 फेब्रुवारीपासूनच आम्हाला टँकरचे बरेचसे प्रस्ताव यायला आलेले आहेत. तसं आम्ही पाठपुरावा तहसीलकडे पण केलेला आहे आणि टँकरची वेळोवेळी मागणी करतो. पण मोखाडा तालुक्यामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस पडतो, पण त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. यंदा मार्च महिन्यातच 18 गावांनी पाणी पुरवठा करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. आमच्याकडे एकूण 18 गावांची मागणी आत्तापर्यंत आलेली आहे. त्यापैकी आम्ही आत्तापर्यंत सर्व BDO आणि तहसीलदार मार्फत संयुक्त पाहणी करून सर्व प्रस्ताव माननीय उपविभागीय अधिकारी तसेच माननीय कलेक्टर यांच्या पुढील मंजुरीसाठी सादर केलेले आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विष्णू सावरा. आदिवासी मंत्री असलेल्या सावरा यांचा आपल्या खात्याकडे आणि जिल्ह्याकडे लक्ष नसतं, त्याचा प्रत्यय वारंवार आलाय. आता तरी सावरा पाण्याचं नियोजन करणार की नेहमीप्रमाणे सारवासारव करणार हा प्रश्न आहे. विजय राऊत, IBN लोकमत, मोखाडा. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. मनमाडमध्ये काडेपेटीच्या ट्रकला आग लागल्यावर काडेपेटी चोरण्यासाठी लगबग, जीव धोक्यात घालून 1 रुपयाची माचीस चोरण्याचा प्रयत्न. एखादी गोष्ट जर फुकटात मिळत असेल तर त्यासाठी किती जीव काढावा, किती जीव धोक्यात घालावा याचं उदाहरण आज मनमाडमध्ये पाहायला मिळालं. आग पेटाळून येणाऱ्या एका ट्रकला आग लागली, हायवे जाम झाला. अग्निशमन दल आग विझवायचा प्रयत्न करत होतं, पण काही स्थानिक लोक आणि गाडीतून जाणारे लोक खाली उतरून आगपेट्या चोरत होते, तेही जीव धोक्यात घालून. एकीकडे आगीचे लोट होते आणि दुसरीकडे हे माचीसच्या पेट्या चोरण्याचे उद्योग सुरू होते. आता बातमी आहे करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची. कोल्हापूरच्या अंबामातेच्या चरणी आता लवकरच सोन्याची पालखी अर्पण केली जाणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून या पालखीचं काम सुरू होतं. हे काम आता पूर्ण झालंय. या पालखीचं वजन 22 किलो असून लोकवर्गणीतून जमा केलेल्या पैशांमधून ही पालखी तयार करण्यात आली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनीही या सुवर्ण पालखीच्या निर्मितीसाठी मदत केली आहे. सोन्यानं मढवलेली ही पालखी देवीच्या रूपाला नवा साज चढवेल यात शंका नाही. या काही घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.